मागच्या वेळेस आपण भजन लावलं होतं की देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. त्याच्यासाठी त्याला थँक्यू म्हणायचं. पण देवाने चांदी मारून सगळे रत्न बाजूला केले. आता त्या मातीत आपल्याला मिक्स नाही व्हायचं. म्हणजे तुमची निवड झालीये एवढंच मला सांगायचं आहे. डोळे बंद करायचे. माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत, आनंदी आनंदी, प्रसन्न प्रसन्न, समाधानी आहे. मागच्या वेळेस आपण भजन लावलं होतं की देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. देवा तू ज्या परिस्थितीत, इनफॅक्ट मी असं म्हणेन देवा तू मला खूप चांगल्या परिस्थितीत ठेवलाय. माझ्या अंगावर चांगला कपडा आहे, माझं सगळं अंग झाकेल एवढा कपडा आहे माझ्याकडे. 2 वेळेस मी अन्न खाऊ शकते आहे. माझ्या घरावर छप्पर आहे. 1-2 मुलं मुली आहेत माझ्याकडे. माझे पती व्यवस्थित आहे. अजून काय पाहिजे ना? त्याच्यासाठी त्याला थँक्यू म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाची, लास्ट बट नॉट द लीस्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांनी आपल्याला ईश्वर भक्ती, स्वामी भक्ती दिली आणि कॉमन भक्ती नाहीये. इथे येणाऱ्यांचा इकडून मी एक फोटो काढते आणि तुम्हाला दाखवते की यू आर सिलेक्टेड. तर त्या देवाचे पुन्हा पुन्हा आभार, त्या पित्रांचे पुन्हा पुन्हा आभार मानायचे आहेत. सगळे पित्र समोर बसले आहे आणि स्वामी एका सिंहासनावर बसले. त्यांच्या पायावर हात फिरवायचा आहे. ती चरण रज आहे ती डोक्यावर लावायची आहे. पंचामृत त्यांच्या चरणावर घालायचे, वरून खालून छान चोळायचं आहे. गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री, सागराचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यांच्या चरणांवर घालायचं. हलकेच पुसून घ्यायचे. हिना अत्तरची बाटली 2 हातावर रिकामी करायची, दोन्ही हात चोळायचे आणि त्या चरणांना लावून घ्यायचं आहे. वरून चंदनाचा लेप द्यायचा आहे. महाराजांच्या मस्तकी चंदन लावायचं, सोन्याच्या अक्षता, चाफ्याच्या फुलांचा हार, बेलाचा हार, मोगऱ्याचा हार घालायचा आहे. मोगऱ्याच्या फुलांचा पाऊस पडायचा आहे. महाराज मानेपर्यंत झाकून गेले इतका तो वर्षाव करायचा. आपले सर्व पित्रांनी आपण त्यांच्यासमोर हात जोडून नमस्कार करून उभं राहायचे. महाराजांना प्रार्थना करायची आहे, महाराज तुमच्या समोर सर्व माझे पित्र उभे आहेत. आयुष्यात त्यांच्याकडनं कळत नकळत काही चूक झाली असेल तर त्यांच्या सर्वांच्या वतीने मी तुमची माफी मागते. माफ करा, माफ करा, माफ करा. त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं कर्म झाले म्हणून आज मी इथे बसली आहे. त्यासाठी ती बुद्धी तुम्ही त्यांना दिली होती, त्यासाठी मी तुमच्या चरणी आभार व्यक्त करते. माझे पित्र कुठल्याही योनीत अडकले असतील, मी तुम्हाला शरण आली आहे. त्यांना त्या योनीतनं पुढे काढा आणि मार्ग द्या. तो मार्ग याच्यासाठी की जर ते अडकलेले असतील तर माझाही पुढे विकास होणार नाही. त्यामुळे मी जे पुण्य कर्म करत आहे ते सर्व तुमच्या चरणी अर्पण करत आहे आणि ते पुण्य त्यांना मिळू दे आणि माझ्या पित्रांना गती मिळू दे. बघा आपण मोक्ष शब्द नाही वापरलाय, गती शब्द वापरलाय. गती म्हणजे ते जिथे आहे तिथून पुढे. ही प्रार्थना दरवर्षी करायची आहे, दररोज करायची आहे, ज्याच्यामुळे आहे त्या टप्प्यातनं ते पुढे जातील. आज त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलं होतं म्हणून मी अध्यात्मात आलेली आहे. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. त्यामुळे मी तुमच्याकडे प्रार्थना करते की त्यांना चांगल्या गतीला जाऊ दे. त्यांच्या चुकांसाठी मी परत एकदा माफी मागते आणि माझ्याकडनं होईल तेवढं चांगलं पुण्य मी त्यांच्या चरणी अर्पण करते. तुम्ही संकल्प करणार असाल तर मनात संकल्प करा की 1-2 वर्षात मी श्रीमद भागवताचं पारायण करेल, त्याचं पुण्य त्यांना देईल. एखादी गाय मी दान करेल, गरिबांना मी अन्न देईल. असं तुम्हाला जे जे शक्य आहे. आणि नाही काही तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा श्रीकृष्णाचा जप करेल आणि त्या जपाचं पुण्य मी त्यांना देईन. असा विचार करायचा आहे.
आणि स्वामींना परत कुठेतरी आभार मानायचे की तुम्ही मला आज हा विचार सुचवण्याच्या स्थितीमध्ये, विचार करण्याच्या स्थितीत ठेवलेलं आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एका क्षणात ते पित्र अशी दिसेनाशी झालेले. आता तुम्ही आणि स्वामी फक्त दोन्ही हात एकमेकावर चोळायचे आहे आणि कानाच्या बाजूला घ्यायचे आहे आणि माझ्या मागे बोलायचंय, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी आणि माझं कुटुंब शारीरिक मानसिक आरोग्यपूर्ण आहे. माझ्याकडे चारही दिशेने लक्ष्मी येत आहे. विचार करायचे, स्वामींनी तुमच्या घरावर एक हात आणि खाली एक हात ठेवलाय, पैशाचा पाऊस पडत आहे आणि माझं पूर्ण कुटुंब त्या घरात बसलंय. त्यांच्या हाताच्या खाली सगळा आशीर्वाद, प्रकाश प्रकाश माझ्या घरावर पडत आहे. एक संरक्षण कवच आहे आणि पैशाचा, आनंदाचा, समाधानाचा, आरोग्याचा, शांतीचा पाऊस पडत आहे. आनंद 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 आहे. ह्या परिस्थितीत मी समाधानी आहे, कारण मी स्वामी भक्त आहे, कारण मी स्वामी भक्त आहे. मी शाकाहारी आहे, मी आनंदी आहे, मी आरोग्यपूर्ण आहे. मी कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत हे विश्व आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण, श्रीमंत, शांत आहे, शांत आहे. कळंबोलीमध्ये माझा 5 BHK फ्लॅट आहे. पार्किंग मध्ये ऑडी आहे. गळ्यामध्ये सोन्याचा 25 तोळ्याचा दागिना आहे. बँकेत 25 करोड रुपये आहेत, कारण मी स्वामी भक्त आहे, शांत आहे, समाधानी आहे. ह्या विश्वामध्ये वर्षभर पुरेल एवढं पाणी आणि अन्नधान्याचा साठा आहे. ह्या विश्वात प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष, प्रत्येक मुलगी, प्रत्येक मुलगा सुरक्षित आहे, कारण आम्ही स्वामी भक्त आहोत, शांत आहोत, समाधानी आहोत, आनंदी आहोत, आनंदी आहोत, आनंदी आहोत.